तर आज आम्हाला पुण्यावरून मेकअपच्या डेमोसाठी सांगलीला जायचं होतं. पहाटे 3 वाजताच मी उठले व 4 वाजता आम्ही पुण्यावरून सांगलीकडे निघालो. 11 वाजता आम्ही सांगलीला पोहोचलो. तिथे आम्ही एक रूम बुक केली होती. तिथेच आम्ही जाऊन सर्वजण फ्रेश झालो. वर्कशॉपमधल्या डेमोचा टाईम हा 4चा होता. त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता. पण एवढा वेळ काय करणार? सो आम्ही असं ठरवलं, की चला आपण ॲटलीस्ट प्रिपरेशन स्टार्ट करूया. आम्ही मॉडेलचे जे हेअर होते ते आधीच करणार होतो. तर आम्ही प्रिपरेशन स्टार्ट केली आणि आम्हाला कॉल आला थोड्या वेळातच, की तुम्हाला अर्ध्या तासातच स्टेजवर यायचं. फोन आल्यानंतर नुसती आमची धावपळ चालू झाली. बिकॉज आमच्याकडे टाईम खूप कमी होता. मला स्वतःचा मेकअप पण करायचा होता, हेअर करायचे होते, प्लस साडी ड्रेप करायची होती. या इव्हेंटला मी साडी नेसणार होते. कसंबसं आम्ही 15 ते 20 मिनिटात आवरलं. आमची व्हॅनिटी पॅक केली. ती व्हॅनिटी आम्ही जिथे आम्हाला मेकअप दाखवायचा होता तिथे नेली व तिथे सुद्धा ती लावली. आम्हाला एवढा शॉर्ट टाईम भेटला आणि माझ्या मुली खूप जास्त पॅनिक झाल्या होत्या. ज्या स्टुडंट होत्या माझ्यासोबत, त्यांना खूप जास्त टेन्शन आलं होतं, की आता काय होणार आहे? एवढा सगळा गोंधळ असताना मी माझ्या मनाला थोडंसं शांत केलं, की नाही, मोठा श्वास घे, तुझा इव्हेंट हा छानच झाला पाहिजे. त्यानंतर मला खूप जास्त फ्रेश वाटलं आणि मी इव्हेंटला स्टार्ट केला. तुम्ही बघू शकता माझी साडी एक साइडने वरती सुद्धा गेली आहे. आम्हाला एवढ्या शॉर्ट पिरियडवरती मी फर्स्ट टाईम माझी साडी नेसली असेल. तर आजचा जो डेमो होता तो होता वॉटरप्रूफ मेकअप कसा करायचा. सुरुवात आम्ही ही क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगपासून केली. त्यानंतर जी काही ऑडियन्स बसले होते, त्यांचे काही क्वेश्चन्स होते, ते क्वेश्चन आन्सर याचेही सेशन साइड बाय साइड चालू होते. ऑडियन्सचे खूप सारे क्वेश्चन्स होते, त्याच्यामुळे हे सेशन खूप जास्त एंगेजिंग झालं. मीही ते स्वतः पर्सनली खूप जास्त एन्जॉय केलं. एवढं छान आमचं सेशन चालू होतं. तेवढ्यातच ज्यांनी ऑर्गनाइज केलं होतं त्या आल्या आणि त्या बोलल्या, की आपल्याकडे खूप कमी टाईम आहे बिकॉज अजूनही 5 आर्टिस्ट होते, की ज्यांचे सेशन बाकी होते. काहींना हेअर स्टायलिंग, हेअर कटिंग, तसेच हेअर कलरिंग दाखवायचे होते. तेव्हा मला त्यांचं जे मॅनेजमेंट होतं ते खूप जास्त पुअर वाटलं. बिकॉज काही आर्टिस्ट असे होते, की जे 2 दिवस स्टेसाठी आलेले होते. म्हणजे त्यांचा वेस्ट ऑफ टाईम आहे, की ते 10 मिनिटाच्या स्टेजसाठी एवढ्या लांबून येतात आहेत किंवा त्यांची जी मेहनत आहे, मॉडेल वगैरे सगळं त्याचं काहीच वर्थ नाही वाटलं मला. हे सर्व विचार माझ्या डोक्यात येत होते. तरी पण मी माझं सेशन खूप छान पद्धतीने पार पाडलं. बिकॉज जी काही ऑडियन्स बसली होती, आज ती त्यांचा टाईम किंवा पैसे घालून आमच्यासाठी आली होती काहीतरी शिकण्यासाठी. मला त्यांना माझं 100% तिथं द्यायचंच होतं. एक 25 मिनिटामध्ये मी माझं सेशन उरकलं. त्यानंतर क्राउड काही ऐकेनाच. त्यांना एवढे सारे फोटोज, व्हिडिओ घ्यायचे होते मॉडेलसोबत, माझ्यासोबत. खूप क्रेझी असा क्राउड झाला होता. त्यानंतर लिटरली त्यांनी अँकरिंग केली, की प्लीज तुम्ही बाहेर जाऊन फोटोज, व्हिडिओज घ्या, काढा. तेव्हा कुठे सर्वजण येऊन आपल्या जागेवर बसले व त्यांचं सेकंड जे सेशन होणार होतं ते स्टार्ट झालं. आमचं सेशन संपल्यानंतर आम्ही लगेचच रूमवर गेलो, पॅकअप केलं आणि एकदम हॅपीली आमच्या घरी निघालो. तर हा डेमो दिला होता मी वॉटरप्रूफ मेकअपचा. तुम्ही बघू शकता ड्यूई लूक होता तरीसुद्धा मेकअप माझा हा वॉटरप्रूफ झाला होता. त्याच्यासाठी मी स्पेशल टेक्निक शेअर केल्या होत्या. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण यापुढेही खूप छान-छान व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे.